नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। मागील लेक्चरमध्ये आपण नाउन आणि नाउनचे टाइप्स पाहिले होते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचमधील जो दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर तो सुरू करण्यापूर्वी सर्वांना आवर्जून सांगते की आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर आजचा आपला टॉपिक जो आहे तो म्हणजे प्रोनाउन। आपण आज या ठिकाणी प्रोनाउन म्हणजे काय ते पाहणार आहोत। अ प्रोनाउन इज अ वर्ड यूज्ड इन अ प्लेस ऑफ नाउन। अ प्रोनाउन इज अ वर्ड यूज्ड इन अ प्लेस ऑफ नाउन। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। प्रोनाउनला आपण मराठीमध्ये सर्वनाम असेही म्हणतो। सर्वनाम म्हणजेच एखादं नाउन जर आपण वाक्यामध्ये वापरत असेल आणि ते नाउन पुन्हा पुन्हा जर त्या ठिकाणी येत असेल तर त्या नाउन ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी प्रोनाउन वापरावे लागते। फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहूया। राज इज अ गुड बॉय। राज इज अ गुड बॉय। राज प्लेज फुटबॉल। राज प्लेज फुटबॉल। मी या ठिकाणी दोन वाक्य लिहिलेले आहे, आणखी एक वाक्य त्या ठिकाणी ॲड करणार आहे। राज ब्रदर प्ले फुटबॉल विथ राज। पहा या ठिकाणी मी तीन एक्झाम्पल लिहिलेले आहे, तीन वाक्य लिहिलेले आहेत आणि या वाक्यामध्ये आपल्याला प्रोनाउन यूज करण्याची का गरज आहे ते आपल्याला या ठिकाणी समजणार आहे। पहा, राज इज अ गुड बॉय, राज प्लेज फुटबॉल अँड राज ब्रदर प्ले फुटबॉल विथ राज। तर आपण पहिलं वाक्य पाहिल्यानंतर आता ह्या तीनही वाक्यामध्ये राज हे नाउन या ठिकाणी यूज केलेलं आहे। राज हे प्रॉपर नाउन या ठिकाणी यूज केलेलं आहे, परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीविषयी काही वाक्य त्या ठिकाणी बोलत असतो तर आपल्याला फक्त पहिल्या सेंटेन्समध्ये त्या व्यक्तीचं नाव हवं असतं आणि पुढील वाक्यामध्ये आपल्याला प्रोनाउन यूज करावं लागतं। म्हणजेच या ठिकाणी पहा, राज इज अ गुड बॉय, त्यानंतर पुढील सेंटेन्समध्ये जे राज या ठिकाणी दिलेलं आहे त्या राजऐवजी आपल्याला या ठिकाणी ही वापरावं लागणार आहे। ही प्रोनाउन या ठिकाणी वापरावं म्हणजे ही प्ले फुटबॉल। या ठिकाणी ज्यावेळेस आपण राज हे नाव काढून त्याऐवजी ही यूज करतो त्यावेळेस त्या ठिकाणी होणार ही प्लेज फुटबॉल। आणि राज ब्रदर, आता राज ब्रदर या जागेवर आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे हिज ब्रदर। राजच्या जागेवर राज जे आहे राजच्या जागेवर आपल्याला या ठिकाणी हिज यूज करायचं आहे, म्हणजे हिज ब्रदर प्ले फुटबॉल विथ राज। तर या ठिकाणी याच्याऐवजी या ठिकाणी ही मिळणार आहे। पहा, याच्याऐवजी या ठिकाणी ही मिळणार आहे, म्हणजेच आपण या वाक्यामध्ये ही, त्यानंतर हिज अँड हिम याचा वापर या ठिकाणी केलेला आहे। म्हणजेच याचा वापर आपण नाउनच्या जागेवर केलेला आहे, म्हणजेच आपली जी डेफिनेशन आहे प्रोनाउन इज यूज इन अ प्लेस ऑफ नाउन। अ प्रोनाउन इज यूज इन अ प्लेस ऑफ नाउन ती आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झालेली दिसते की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। मग आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, या वाक्यामध्ये जे नाम आलेलं आहे राज हे नाम आलेलं आहे त्याऐवजी ही, हिज आणि हिम याचा वापर या सेंटेन्समध्ये केलेला आहे आणि म्हणून ही, हिज, हिम हे प्रोनाउन आहेत। पहा, आता प्रोनाउन म्हणजे काय हे पाहिल्यानंतर आपल्याला प्रोनाउनचे जे टाइप्स आहेत पहा ते या ठिकाणी पाहायचे आहेत। In pronouns there are 10 types. In pronoun there are 10 types. One by one we will see one and after 2, 3 like that. So the first one we are going to learn that is personal pronoun. The first one we are going to learn that is a personal pronoun. या पर्सनल प्रोनाउनलाच आपण मराठीमध्ये पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो। पुरुषवाचक सर्वनाम, पर्सनल प्रोनाउन पुरुषवाचक सर्वनाम। या पुरुषवाचक पर्सनल प्रोनाउनमध्ये 8 टाईप आहेत। पहा, या पर्सनल प्रोनाउनमध्ये या ठिकाणी 8 टाईप त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामध्ये आय, वी, यू, दे, he, she,
अँड इट. आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि यूचा वापर आपण या ठिकाणी सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही या ठिकाणी करत असतो पा. म्हणून ते त्या ठिकाणी ॲड झालेलं आहे, ते धरल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 10 होणार आहे पा. म्हणजे या वाक्यामधलं जे ही, शी, दे आणि यू यांचा वापर काय केला जातो, प्लुरल म्हणून केला जातो. याचा वापर प्लुरल म्हणून केला जातो. पहा पुन्हा सांगते या ठिकाणी आय, ही, शी, इट. आय, ही, शी, इट अँड यू यांचा वापर या ठिकाणी आपण सिंग्युलर म्हणून करत असतो. यांचा वापर आपण सिंग्युलर म्हणून करत असतो. म्हणजे ही सिंग्युलर प्रोनाउन आहे. ही काय सिंग्युलर प्रोनाउन या ठिकाणी आहेत. आय, ही, शी, इट अँड यू सिंग्युलर प्रोनाउन. वी, यू, दे. वी, यू, दे ही आहे प्लुरल प्रोनाउन. ही आहे प्लुरल प्रोनाउन्स. आता हे या प्रोनाउन ही जे 8 टाईप या ठिकाणी जे 8 प्रकार या ठिकाणी जे 8 पर्सनल प्रोनाउन दिलेले आहे. या ठिकाणी जे 8 पर्सनल प्रोनाउन्स आहेत त्या पर्सनल प्रोनाउनची विभागणी पहा 3 याच्यामध्ये केलेली आहे. 3 प्रकारामध्ये केलेली आहे. तर हे जे पर्सन आहेत पहा, हे पर्सन काय झालेले आहे 3 प्रकारामध्ये विभागलेले आहेत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन and third person. Personal pronoun is divided into 3 groups, first person, second person and third person. यालाच आपण म्हणतो प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आता या फर्स्ट पर्सन मध्ये पहा आय आणि वी चा समावेश होतो. फर्स्ट पर्सनमध्ये आय आणि वी या ठिकाणी वापरलं जातं. सेकंड पर्सनमध्ये आपण यूचा वापर करतो. यू अँड यू. सेकंड पर्सनमध्ये या ठिकाणी यूचा वापर केला जातो. आणि जे थर्ड पर्सन आहे पहा त्याच्यामध्ये ही, शी, इट अँड दे. ही, शी, इट अँड दे याचा वापर केला जातो. फर्स्ट पर्सन आय, वी, सेकंड पर्सन यू अँड थर्ड पर्सन ही, शी, इट, दे. आता याची विभागणी 3 गटामध्ये का झालेली आहे तर जो फर्स्ट पर्सन आहे पा म्हणजे आय, वी याचा वापर आपण स्वतःचा उल्लेख करण्यासाठी करतो. याचा वापर आपण स्वतःचा उल्लेख करण्यासाठी करतो. जे सेकंड पर्सन आहे पा यू याचा वापर आपण समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी करतो. याचा वापर आपण समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी करतो. आणि जे थर्ड पर्सन आहे ही, शी, इट याचा वापर आपण ज्याच्याबद्दल लिहितो अशी जी सर्वनामं असतात पा त्यांचा वापर या थर्ड पर्सनमध्ये केला जातो. त्याचा वापर या थर्ड पर्सनमध्ये केला जातो. म्हणजे आपण ती कशी वापरतो त्याच्यावरून या ठिकाणी 3 प्रकार केले आहे पा. फर्स्ट पर्सन स्वतःचा उल्लेख करण्यासाठी, सेकंड पर्सन समोर दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी, सेकंड पर्सन समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी आणि थर्ड पर्सन जे आहे पा त्या ठिकाणी आपण ज्या व्यक्तीबद्दल लिहितो त्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे हे झालं पर्सनल प्रोनाउन. आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत तो आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन. सेकंड टाइप वी वॉन्ट टू लर्न दॅट इज अ पॉझेसिव्ह प्रोनाउन. सेकंड टाइप पॉझेसिव्ह प्रोनाउन. या पॉझेसिव्ह प्रोनाउनलाच आपण मराठीमध्ये म्हणतो स्वामित्वदर्शक. सर्वनाम. स्वामित्वदर्शक सर्वनाम पॉझेसिव्ह प्रोनाउन. Possessive pronoun shows the possession. Possessive in simple way we can say what? Possessive pronoun shows the possession. They generally comes at the end of the sentence. This possessive pronoun comes at the end of the sentence. स्वामित्वदर्शक सर्वनामे ज्या नामाची मालकी दाखवतात
त्या नामानंतरच त्या ठिकाणी ती वापरली जातात पहा. म्हणजे मालकी दाखवण्यासाठी, हक्क दाखवण्यासाठी, मालकी दाखवण्यासाठी या स्वामित्वदर्शक सर्वनामांचा वापर वाक्यामध्ये केला जातो. तर काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण या ठिकाणी पाहूया पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणजे काय. त्यासाठी मी 2 एक्झाम्पल या ठिकाणी लिहिते पहा. द ग्रीन शर्ट, द ग्रीन शर्ट, the green shirt is his, is his, the green shirt is his. The project was there, the project was theirs, the project was theirs. And one more example I will write it here. This book is mine, this book is mine. See here I write 3 examples. See here I write 3 examples. First example, the green shirt is his. The green shirt is his. म्हणजे तो शर्ट कुणाचा आहे, तो शर्ट कुणाच्या मालकीचा आहे हे आपल्याला ह्या पॉझेसिव्ह प्रोनाउन मध्ये कळत आहे. म्हणजे तो हिजचा आहे. कुणाचा आहे, हिजचा आहे. पहा, द ग्रीन शर्ट इज हिज, द ग्रीन शर्ट इज हिज. द प्रोजेक्ट वॉज देअर्स, द प्रोजेक्ट वॉज देअर. तो प्रोजेक्ट कुणाचा आहे, देअर्स, त्यांचा आहे. अँड दिस बुक इज माइन, हे बुक कुणाचं आहे, माइनचं आहे, माझं आहे. दिस बुक इज माइन मीन्स यू कॅन सी हिअर इन द सेंटेन्स हिज, देअर्स अँड माइन इज यूज. हिज, देअर, माइन या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि दिलेल्या व्याख्येप्रमाणे पहा हे काय दाखवतात, स्वामित्वदर्शक म्हणजेच मालकी दाखवतायत. कुणाचं आहे ते दाखवतायत, सांगतायत. आणि त्यासाठी हिज, देअर, माइन या स्वामित्वदर्शक पॉझेसिव्ह प्रोनाउनचा या ठिकाणी वापर केलेला आहे. या पॉझेसिव्ह प्रोनाउनचा वापर या ठिकाणी केलेला आहे. आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन या वाक्यामध्ये, तीनही वाक्यामध्ये तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या पॉझेसिव्ह प्रोनाउनचा वापर वाक्याच्या शेवटी करण्यात आलेला आहे, वाक्याच्या शेवटी करण्यात आलेला आहे. मग पॉझेसिव्ह प्रोनाउनमध्ये हिज, देअर्स, माइन याबरोबरच आपण या ठिकाणी वापरू शकतो हर्स, अवर्स, इट्स याचाही वापर, हिज, हर्स याचाही वापर या ठिकाणी या पॉझेसिव्ह प्रोनाउनमध्ये केला जातो. यानंतर आपला तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. थर्ड टाइप इज देअर, दॅट इज अ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. थर्ड टाइप वी वॉन्ट टू सी, दॅट इज अ रिफ्लेक्सिव्ह pronoun. Reflexive pronoun is known as, in मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, आत्मवाचक सर्वनाम. Reflexive pronoun refer to the subject of the sentence. Most important, reflexive pronoun refer to the subject of the sentence. A pronoun is called reflexive pronoun when action done by, this is a very important definition. A pronoun is called reflexive pronoun. A pronoun is called reflexive pronoun when action done by the subject reflects. When action done by the subject reflects upon the subject. This is very important. See again, when the action done by the subject is reflects upon the subject is known as a reflexive pronoun. Is known as a reflexive pronoun. म्हणजे कर्त्याने केलेली जी कृती आहे त्याच्या स्वतःवरच घडत असेल, कर्त्याने केलेली कृती त्याच्या स्वतःवरच त्या ठिकाणी घडत असेल तर त्याला आपण आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतो. आणि अशा प्रकारच्या वाक्यात कर्ता व कर्म, अशा प्रकारच्या वाक्यामध्ये कर्ता व कर्म यासाठी वापरलेली सर्वनामे एकाच व्यक्तीसाठी वापरलेली असतात. आपण याचं एक्झाम्पल पाहूया की ज्याच्या सहाय्याने तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे काय ते समजेल. पहा, आय एन्जॉय myself. I enjoy myself. One more example I write here. He blamed himself. He blamed himself. He blamed himself. And the people need to ask themselves. The people need to ask themselves.
The people need to ask themselves. So you can see in the example, first example, I enjoy myself. या वाक्यामध्ये जो कर्ता आहे, सब्जेक्ट आहे आय, आणि त्याने जी कृती केलेली आहे त्याच्यावरच घडलेली आहे, त्याचा परिणाम त्याच्यावरच झालेला आहे, म्हणजे तो आहे आय एन्जॉय माय सेल्फ. म्हणजे या ठिकाणी कर्ता आय आहे म्हणून माय सेल्फचा वापर केलेला आहे. कर्ता या ठिकाणी आय आहे म्हणून त्याच्यावर माय सेल्फचा वापर या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, ही ब्लेम हिमसेल्फ, म्हणजे सब्जेक्ट आहे पहा या ठिकाणी ही, आणि या वाक्यामध्ये जे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन या ठिकाणी वापरलेले आहे ते आहे हिमसेल्फ. म्हणजे ही या ठिकाणी ही कर्ता आहे म्हणून त्या ठिकाणी हिमसेल्फचा वापर केलेला आहे. म्हणजे आपण या पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये पाहिले माय सेल्फ आणि हिमसेल्फ, म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी सेल्फ या शब्दाचा वापर केला जातो तो सेल्फ त्या ठिकाणी सिंग्युलरसाठी यूज केला जातो. आणि थर्ड एक्झाम्पल मी जे लिहिलेलं आहे त्या ठिकाणी देमसेल्व्स आहे पहा. द पीपल नीड टू आस्क देमसेल्व्स, द पीपल नीड टू आस्क देमसेल्व्स. सो देमसेल्व्स इंडिकेट व्हॉट, दॅट इज अ प्लुरल, अँड हिअर देमसेल्व्स मीन द पीपल. सो they are the people means not a particular people, or the not proper pronoun is not given there, so that particular indicate what means many people, or we can say we can use there they also on the place of the people. So that's why here themselves come. Means for I we can use myself, for you yourself, then for he himself, for she herself, like that. Pronoun when we are using in a sentence, that time that is known as a reflexive pronoun. महत्त्वाचं या ठिकाणी पहा, कर्त्याने जी कृती केलेली आहे त्याचा परिणाम, कर्त्याने जी कृती केलेली आहे त्याचा परिणाम त्याच्या स्वतःवरच घडत असेल तर त्यावेळेस आपण त्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असे म्हणतो. त्यानंतर आपण चौथा प्रकार पाहूया पहा, 4 टाइप. Next type we want to see, that is a emphatic pronoun. For emphatic, emphatic pronoun. या emphatic pronoun लाच आपण मराठीमध्ये परिणामकारी सर्वनाम म्हणतो. परिणामकारी सर्वनाम. Emphatic pronoun, परिणामकारी सर्वनाम. A pronoun that emphasizes a particular noun or pronoun. A pronoun that emphasizes a particular noun or pronoun in the sentence is called emphatic pronoun. ज्यावेळेस कर्त्याने स्वतः केलेली कृती जोर देऊन सांगितली जाते. ज्यावेळेस कर्त्याने स्वतः, जो वाक्यामधला कर्ता आहे त्याने केलेली कृती जोर देऊन सांगितली जाते, त्यावेळेस ज्या ठिकाणी ते प्रोनाउन वापरलं जातं त्याला आपण एम्फॅटिक किंवा परिणामकारी सर्वनाम असे म्हणतो. आणि हे नेहमी पहा, नाम किंवा जे सर्वनाम आहे त्यानंतर लगेचच त्याचा वापर केला जातो. नाम किंवा सर्वनामानंतर वाक्यामध्ये लगेचच त्याचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी आपण 2 एक्झाम्पल पाहूया. आय मायसेल्फ प्रिपेअर दिस डिश. I myself prepare this dish. And one more example we will see here. He himself painted the picture. He himself painted the picture. He himself painted the picture. I myself prepare this dish. मीन्स पहा, वाक्यामध्ये जो कर्ता आहे, कर्ता कोण आहे या ठिकाणी आय, आणि आय नंतर लगेचच त्या ठिकाणी इम्फॅटिक प्रोनाउनचा वापर केलेला आहे ते म्हणजे मायसेल्फ. म्हणजे का त्या ठिकाणी लगेचच वापर केलेला आहे तर ते ज्यावेळेस आपण कर्त्यानंतर किंवा प्रोनाउन नंतर, या ठिकाणी नाउन किंवा प्रोनाउन वाक्याच्या सुरुवातीला दिलेलं असतं, म्हणजे तो सब्जेक्ट असतो पहा सेंटेन्सचा, आणि सेंटेन्सच्या सब्जेक्ट नंतर म्हणजेच नाउन किंवा प्रोनाउन नंतर त्या ठिकाणी लगेचच
ज्या प्रोनाऊनचा वापर केला जातो ते प्रोनाऊन म्हणजे एम्फॅटिक प्रोनाऊन. आणि यासाठी लगेचच का वापर केला जातो तर त्या ठिकाणी जी कर्त्याने केलेली कृती आहे ती स्वतः त्याने केलेली आहे, जोर देऊन त्या ठिकाणी सांगण्यासाठी लगेचच या ठिकाणी वापरलेलं आहे पहा एम्फॅटिक प्रोनाऊन. दुसऱ्या वाक्यामध्ये पहा आय मायसेल्फ प्रिपेअर दिस डिश, म्हणजे या मायसेल्फचा अर्थ त्या ठिकाणी होतो की मी स्वतः ती डिश केलेली आहे, मी स्वतः ती डिश त्या ठिकाणी केलेली आहे. ही हिमसेल्फ पेंटेड द पिक्चर, त्याने स्वतः ते चित्र रंगवलेलं आहे, त्याने स्वतः ते चित्र रंगवलेलं आहे. मीन्स ही हिमसेल्फ पेंटेड द पिक्चर like the reflective pronoun, like the reflective pronoun I become myself, he become himself, she become herself, they become themselves, you become yourselves. Same like emphatic pronoun and reflective pronoun are somehow same, but when we are using in the sentence that use is somehow different. तो पहा emphatic pronoun आणि reflexive pronoun हे आपण या ठिकाणी आत्ता पाहिलेलं आहे. आणि याच्यामध्ये पहा आय मायसेल्फ, ही हिमसेल्फ किंवा शी हरसेल्फ यासारख्या शब्दांचा वापर केला जातो. आणि ही जी प्रोनाऊन आहे या ठिकाणी आहेत पहा, ही इम्फॅटिकमध्ये आपण लगेचच जो नाऊन आहे किंवा प्रोनाऊन आहे त्याच्यानंतर वापरतो. आणि जे आपण पहिला प्रकार या ठिकाणी पाहिला होता रिफ्लेक्सिव्ह, आणि रिफ्लेक्सिव्हमध्ये याच शब्दांचा वापर, याच प्रोनाऊनचा वापर त्या ठिकाणी केला जातो, परंतु त्यांना आपण त्या ठिकाणी वाक्याच्या शेवटी वापरतो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की इम्फॅटिक प्रोनाऊन जी आहे ती आपण वाक्याच्या कर्त्यानंतर वापरतो, लगेचच कर्त्यानंतर वापरतो. आणि रिफ्लेक्सिव्हमध्ये हेच प्रोनाऊन आहेत, त्यांना रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणतात, परंतु वाक्याच्या शेवटी आपण त्यांचा वापर करत असतो पहा. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार पाहायचा आहे तो आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन. नेक्स्ट टाइप वी वांट टू सी दॅट इज अ इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन. इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन यालाच आपण असं म्हणतो की प्रश्नार्थ, मराठीमध्ये म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्न सर्वांना माहिती आहे की प्रश्न बनवायचा म्हणजे आपल्याला WH वर्ड्सची या ठिकाणी आवश्यकता असते. आणि ज्या वेळेस आपण WH वर्ड्सचा वापर पहा, WH वर्ड्सचा वापर वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केलेला असतो, त्यावेळेस याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण हा प्रश्न विचारतो त्यावेळेस आपलं उत्तर जर एखादं नाम त्या ठिकाणी येत असेल, तर त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. पुन्हा पहा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. व्हॉट इज मीन बाय इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन? व्हेन वी आर युजिंग WH वर्ड who, what, which for asking question in a sentence, and that time noun is our answer. That kind of sentence are known as that kind of pronoun are known as a इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. त्याला आपण इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक प्रोनाउन असे म्हणतो. इन सिंपल वी आर सेइंग which is your book, which is your book, which is your book. One more example I write here. What is the matter? What is the matter? What is the matter means पहा या वाक्यामध्ये which is your book and what is the matter. What is the matter? Two examples I write here, and in that example we use which and what. This WH word I use here to frame a question in a sentence. या WH वर्डच्या सहाय्याने मी या वाक्यामध्ये प्रश्न तयार केलेला आहे. आणि ज्यावेळेस which is the book हा प्रश्न मी विचारते WH वर्डच्या सहाय्याने, आणि त्यावेळेस जर उत्तर आपलं नाऊन येत असेल तर त्याला आपण या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन असे म्हणतो. नेक्स्ट 6 number. Next we want to see the 6th number. That is a demonstrative. 6th number, that is a demonstrative. Demonstrative pronoun. Demonstrative pronoun. यालाच आपण दर्शक सर्वनाम असेही म्हणतो. दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. What is
does mean by demonstrative pronoun? A pronoun that help us. A pronoun that help us to point out. A pronoun that help us to point out a people or thing. A people or thing is called demonstrative pronoun. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांचा निर्देश करण्यासाठी, एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांचा निर्देश करण्यासाठी या ठिकाणी आपण दर्शक सर्वनामाचा वापर करत असतो. या हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरताना या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या, ते म्हणजे सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर अँड प्लुरल. जे आपण दिस आणि दॅटचा या ठिकाणी वापर केला जातो. दिस आणि दॅट यांना आपण सिंग्युलर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असे म्हणतो. आणि दीज आणि दोज, दीज अँड दोज, दीज आणि दोज यांना आपण प्लुरल डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असे म्हणतो. म्हणजे सिंग्युलर ज्या वेळेस एखादी गोष्ट असेल, फक्त एखादी वस्तू असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांचा निर्देश करण्यासाठी, आणि ज्यावेळेस प्लुरल असेल प्लुरलचा निर्देश करण्यासाठी दीज आणि दोजचा या ठिकाणी वापर केला जातो. तर आपण एक सिंग्युलरचं आणि एक प्लुरलचं उदाहरण या ठिकाणी पाहूया. दिस इज द लॅटेस्ट फोन. This is the latest phone. This is the latest phone, and these are the best. These are the best apples. These are the best apples. So see in the example, the first example I write here. This is the latest phone. This is the latest phone. Means here in this sentence this is used, and this indicate what? This demonstrate what? This काय demonstrate करतोय, काय दर्शवतोय, काय दाखवतोय? तर this दाखवतोय का this is the latest phone. म्हणजे त्या फोन विषयी, फोनचा निर्देश करण्यासाठी या ठिकाणी this चा वापर केलेला आहे. And second sentence, this phone is a singular, that's why this is used there. And these are the best apples. You can see here best apples. So apples is a plural. Apples is a plural. That's why this is used in the sentence. So these indicate what? These demonstrate what? The apples. These काय दाखवतोय या ठिकाणी? ॲपल्स दाखवते पा, आणि दिस या ठिकाणी फोन दाखवते. दिस या ठिकाणी फोन दाखवते. म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरलच्या नुसार ज्या वस्तू असतील पा त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलर किंवा प्लुरलचा वापर करायचा आहे. आफ्टर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वी वॉन्ट टू सी इनडेफिनेट. वी वॉन्ट टू सी इनडेफिनेट प्रोनाउन. इनडेफिनेट प्रोनाउन. Indefinite pronoun. Indefinite pronoun याला आपण मराठीमध्ये म्हणतो अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम. अ पर्सन. आता या ठिकाणी इनडेफिनेट प्रोनाउन कशाला म्हणायचं आहे ते पहा. अ प्रोनाउन दॅट रेफर्स टू अ पर्सन. अ प्रोनाउन दॅट रेफर्स टू अ पर्सन or things. A pronoun that refers to a person or a things in general. In general, not to anyone specifically. Not to anyone specifically is called indefinite pronoun. म्हणजे पहा अनिश्चित व्यक्ती किंवा वस्तू दर्शवणाऱ्या सर्वनामांना, अनिश्चित व्यक्ती किंवा वस्तू दर्शवणाऱ्या सर्वनामांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. यासाठी आपण बऱ्याचशा वर्ड्सचा वापर आपण या ठिकाणी याच्या एक्झाम्पलमध्ये करू शकतो. तर ते मी तुम्हाला ओरली सांगते पहा. ऑल, मेनी, फ्यू, एव्हरीवन, एव्हरीबडी, नन, एनीवन, एनीबडी, समवन, समबडी यासारख्या एक्झाम्पलचा वापर आपण इनडेफिनेट प्रोनाउनमध्ये करतो. तर यासाठी आपण दोन एक्झाम्पल पाहूया. all are not poor. All are not poor. One more example I write here. Many were called. Many were called, but few were present. Few were present.
but few were present. Okay, I write here two examples. All are not poor and many were called but few were present. म्हणजे या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये, ह्या दोन वाक्यामध्ये मी जे यूज केलेलं आहे ऑल, मेनी अँड फ्यू, ऑल, मेनी आणि फ्यू या ठिकाणी जनरली वापरलेलं आहे. पहा, जनरली ते सगळ्यांसाठी या ठिकाणी वापरलेलं आहे. पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक असं कुणासाठी वापरलेलं नाही. त्यावेळेस असे जे प्रोनाऊन असतात पहा, की ज्याचा वापर आपण पर्टिक्युलर स्पेसिफिकली कुणासाठी करत नाही, त्याला आपण इनडेफिनेट प्रोनाऊन असे म्हणतो. म्हणजे ऑल आर नॉट पुअर, ऑल आर नॉट पुअर म्हणजे या ऑलवरून आपल्याला काय समजते की पर्टिक्युलर अशा व्यक्तीचा त्या ठिकाणी उल्लेख झालेला नाही. दुसऱ्या वाक्यामध्ये मेनी वेर कॉल्ड, किती जणांना बोलवलं हे माहीत नाही, परंतु काय म्हटलं, मेनी वेर कॉल्ड म्हणजे त्या ठिकाणी काय, खूप जणांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. बट वी डोंट नो द डेफिनेट नंबर हिअर, की पर्टिक्युलर असा नंबर आपल्याला त्या ठिकाणी माहीत नाही. बट फ्यू वेअर प्रेझेंट म्हणजे पहा, ज्यावेळेस एखादी अनिश्चित गोष्ट आहे किंवा वस्तू आहे, तिला दर्शवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्याला आपण या ठिकाणी इनडेफिनेट प्रोनाउन असे म्हणतो. आपला पुढचा जो प्रकार आहे पहा, नंबर 8, दॅट इज अ रिसिप्रोकल प्रोनाउन. रिसिप्रोकल प्रोनाउन यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो परस्पर संबंधी सर्वनाम. परस्पर संबंधी प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. परस्पर संबंधी सर्वनाम. आता reciprocal pronoun means what? Reciprocal pronoun can only refer to the plural or multiple nouns. Only refer to the plural or multiple nouns because the feeling or the action has to be shared. या ठिकाणी जी फिलिंग आहे, ॲक्शन आहे, ती शेअर करायची आहे पा. आणि याचा उल्लेख रिसिप्रोकल प्रोनाउनचा वापर आपण फक्त प्लुरल किंवा मल्टिपलसाठी करतो. प्लुरल किंवा मल्टिपल यासाठी करत असतो पा. म्हणजे या ठिकाणी पा दोन पर्टिक्युलर शब्दांचा वापर केला जातो. ते पर्टिक्युलर शब्द आहेत ईच ऑदर अँड वन अनादर. ईच ऑदर अँड वन अनादर. ईच ऑदर अँड वन अनादर. पहा, ईच ऑदर अँड वन अनादर याचा वापर आपण ज्यावेळेस सेंटेन्समध्ये करतो त्यावेळेस त्या प्रोनाउनला रिसिप्रोकल प्रोनाउन असे म्हणतात. मग या ठिकाणी ईच ऑदर केव्हा वापरायचे किंवा वन अनादर केव्हा वापरायचं, त्यासाठी काय आपण दोन एक्झाम्पल पाहूया. दे गेव ईच ऑदर गिफ्ट. दे गेव ईच ऑदर गिफ्ट. they gave each other gift. म्हणजे या वाक्यामध्ये काय केलेलं आहे पा, ईच ऑदरचा वापर केलेला आहे. म्हणजेच हे ईच ऑदर काय केव्हा वापरतं पा. ईच ऑदर इज यूज व्हेन टू पर्सन ऑर थिंग्स आर इन्वॉल्व. व्हेन टू पर्सन ऑर थिंग्स आर इन्वॉल्व. ज्यावेळेस दोन व्यक्तीचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो किंवा ते इन्वॉल्व असतात त्यावेळेस आपल्याला वाक्यामध्ये ईच ऑदरचा वापर करायचा आहे. आणि आणखी एक एक्झाम्पल पाहूया वन अनादरचं. द स्टुडंट्स हेल्प वन अनादर. द स्टुडंट्स हेल्प्स वन अनादर. द स्टुडंट्स हेल्प्स वन अनादर. द स्टुडंट्स हेल्प्स वन अनादर. या दुसऱ्या वाक्यामध्ये आपण वन अनादरचा वापर केलेला आहे. वन अनादर इज यूज when three or more persons or things are involved. Three or more persons or things are involved. That time we want to use one another. ज्यावेळेस पा तीन किंवा तीनपेक्षा जास्त व्यक्तींचा उल्लेख त्या ठिकाणी होतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी वन अनादर वापरायचा आहे.
म्हणजेच पहा आपण ईच ऑदर आणि वन अनदर यांना काय म्हणतो, रिसिप्रोकल प्रोनाउन म्हणतो. या ईच ऑदरचा वापर दोन व्यक्तींसाठी केला जातो आणि वन अनदरचा वापर दोनपेक्षा अधिक म्हणजे तीन किंवा तीनपेक्षा जास्त व्यक्तींचा उल्लेख जर त्या ठिकाणी होत असेल तर आपल्याला रिसिप्रोकल प्रोनाउनचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो. आणि त्यासाठी ईच ऑदर आणि वन अनदर या शब्दांचा वापर त्या ठिकाणी जे नाउन यूज केलेले आहे किंवा प्रोनाउन यूज केलेले आहे त्यानुसार करावा लागतो. आता यानंतर पुढचा जो प्रकार आहे पहा नंबर 9, दॅट इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. नंबर 9 रिलेटिव्ह प्रोनाउन. यालाच आपण म्हणतो संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम. आता रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? The pronoun that directly relates to the noun and used to join sentence. Used to join sentence. पहा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून आपण या ठिकाणी वाक्यामध्ये जे काही WH वर्ड आहे त्यांचा आपण वापर करत असतो. who, which, what. who, which, what यासारख्या शब्दांचा वापर आपण दोन वाक्य जोडण्यासाठी केला तर त्याला आपण काय म्हणतो, संबंधित सर्वनाम असे म्हणतो. संबंधित सर्वनाम असे म्हणतो. या ठिकाणी पहा आपण एक एक्झाम्पल पाहूया. द मॅन whom you meet just is my father. The man whom you met just means या वाक्यामध्ये पहा whom ने काय केलेलं आहे, वाक्य जॉईन केले आहे. फॉर या वाक्यामध्ये आपण पाहूया की द मॅन इज माय फादर अँड यू मीट जस्ट. हे दोन वाक्य आहेत. परंतु त्या वाक्यामध्ये पहा सुरुवातीला या ठिकाणी द मॅन आलेला आहे. मग कोणता माणूस? whom you met just is my father. म्हणजे हे जे दोन वाक्य आहे या दोन वाक्य जोडण्यासाठी या ठिकाणी whomचा वापर केलेला आहे. म्हणून त्याला आपण या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन असे म्हणतो, म्हणजे संबंधी सर्वनाम असे म्हणतो. यानंतर अजून एक एक्झाम्पल पाहूया. द मोमेंट which is lost forever. The moment which is lost is lost forever. सो हिअर या वाक्यामध्ये पहा, या वाक्यामध्ये विच काय केलेलं आहे, विचचा वापर केला आहे. द मोमेंट विच इज लॉस्ट फॉर एव्हर. म्हणजेच या ठिकाणी विच काय दर्शवतोय, विच या ठिकाणी विचचा वापर या ठिकाणी दोन वाक्य जोडण्यासाठी केलेला आहे. म्हणून त्याला आपण या ठिकाणी संबंधित सर्वनाम असे म्हणतो. या रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये आपण WH वर्डचा वापर करत असतो, परंतु त्यांचा वापर आपण या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी करत नसून आपण काय वाक्य जोडण्यासाठी त्याचा वापर या ठिकाणी करत असतो. आणि आपल्याला 10 नंबर पाहायचा आहे, पण लास्ट नंबर 10 नंबर दॅट इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. लास्ट नंबर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. त्यालाच आपण या ठिकाणी विभाजक सर्वनाम असे म्हणतो. विभाजक सर्वनाम. When person or things refers on and time. When the person or the things refers on and time is called distributive pronoun. म्हणजेच पहा एकाच वेळी एकाच व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी
एका वेळी एकाच व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्यालाच विभाजक सर्वनाम असे म्हणतात. त्यालाच विभाजक सर्वनाम असे म्हणतात. यासाठी पहा ईच, आयदर आणि नायदर, ईच, आयदर, नायदर यासारख्या शब्दांचा वापर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणून करत असतो. तर ईचचा वापर पहा, ईच म्हणजे प्रत्येक, ईच म्हणजे प्रत्येक, आयदर म्हणजे दोन्हींपैकी एक आणि नायदर म्हणजे दोन्हींपैकी एकही नाही. या अर्थाने याचा वापर आपण सेंटेन्समध्ये करत असतो. पहा फॉर एक्झाम्पल आय राईट हिअर 2 एक्झाम्पल. ईच ऑफ द मेन, ईच ऑफ द मेन, each of the men gets prize, gets prize, gets prize. each चा वापर आपण प्रत्येकासाठी करतो, each चा वापर आपण प्रत्येकासाठी करतो. each of the men gets prize. मग या ठिकाणी each म्हणजे प्रत्येक माणूस, म्हणजे त्या ठिकाणी कितीही असतील, म्हणून या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, ज्यावेळेस each आपण सेंटेन्समध्ये वापरतो त्यावेळेस या ठिकाणी प्लुरल वापरायचं आहे. म्हणजे ते आहे मेन या ठिकाणी यूज केलेलं आहे. म्हणजे each आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचा या ठिकाणी उल्लेख होत नसतो, कारण त्या एकाच वेळी सर्व व्यक्तींचा या ठिकाणी उल्लेख होत असतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी each बरोबर जे नाउन आपण या ठिकाणी यूज केलेलं असतं ते आपल्याला प्लुरल या ठिकाणी वापरायचं आहे. पहा वन मोर एक्झाम्पल. नायदर ऑफ देम, नायदर ऑफ देम विल, नायदर ऑफ देम विल विन, नायदर ऑफ देम विल. म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये नायदर म्हणजे दोन्हीपैकी एकही नाही, दोन्हीपैकी एकही नाही. नायदर ऑफ देम विल विन म्हणजे त्या दोन्हीपैकी कोणीही त्या ठिकाणी जिंकलेलं नाही. आणि आयदर ऑफ यू कॅन गो, आयदर ऑफ यू कॅन गो, आयदर ऑफ यू कॅन गो. आयदरचा वापर आपण दोन्हीपैकी एकासाठी करतो, म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी एक जण त्या ठिकाणी जाऊ शकता. आयदर ऑफ यू कॅन गो. म्हणजेच ईच, नायदर, आयदर याचा वापर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन यासाठी करत असतो. म्हणजेच पहा पुन्हा एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनची व्याख्या आहे का, की एका वेळी एकाच व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी विभाजक सर्वनामांचा वापर केला जातो. आणि या ठिकाणी ईच, नायदर, आयदर ही विभाजक सर्वनामे आहेत. म्हणजेच आपण आजच्या लेक्चरमध्ये प्रोनाउन आणि प्रोनाउनचे टाईप या ठिकाणी पाहिलेले आहेत. पहा आज जे प्रोनाउन आणि प्रोनाउनचे टाईप्स आहेत ते आपल्याला सर्वांना समजलेच असतील. पुढील लेक्चर पाहण्यासाठी आवर्जून आमच्या चॅनलला या ठिकाणी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.